सरकारी दवाखान्यांमध्ये ज्या लसी मोफत मिळतात त्या खासगी हॉस्पिटल्समध्ये लाखोंच्या पॅकेजेसमध्ये विकल्या जातात. असं का? जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात लसीकरण करता, लाखोंच्या लसी एकत्र विकत घेता, त्यावेळेला तुम्हाला त्या कमी किमतीमध्ये मिळतात आणि ह्या सुद्धा टॅक्सच्याच मनीमधून विकत घेतल्या जातात. जेव्हा तुम्ही प्रायव्हेट डॉक्टरांकडून ह्या लसी घेता त्यावेळेला त्यामध्ये बऱ्याच वेळेला काही एसेल्युलर वॅक्सिन्स असतात की ज्यामध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली जाते त्या लसी तयार करण्यासाठी. बऱ्याच वॅक्सिन्स भारतात तयार होत नाहीत, मग ते इम्पोर्ट करण्यासाठी आलेला खर्च, इम्पोर्ट ड्युटी ज्याला म्हणतो आपण, या सगळ्या खर्च मिळून त्या लसींची किंमत डेफिनेटली जास्त आहे. आणि जे सरकारीमध्ये फॉलो केलेलं शेड्यूल आहे ते नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल आहे. जे आपण प्रायव्हेट मध्ये देतो ते इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सने दिलेलं शेड्यूल आहे. त्यामुळे त्यामध्ये 5 ते 6 लसी ऍडिशनल आहेत आणि त्या लसी म्हणजे एक फ्लूची लस आहे ज्याला इन्फ्लुएन्झा लस असं म्हटलं जातं. कावीळची लस असते त्यामध्ये, टायफॉइड कॉन्जुगेट वॅक्सिन. चौथी महत्वाची लस आहे ती म्हणजे मेनिंगोकोकल म्हणजे मेंदूज्वर मुलांना होऊ नये म्हणून. एक HPV वॅक्सिन म्हणून पण आहे म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन, जी की स्त्रियांना सर्वायकल कॅन्सर होऊ नये यासाठी मदत करते आणि पुरुषांमध्ये सुद्धा एनल कॅन्सर किंवा रेक्टल कॅन्सर होऊ नये यासाठी ही लस दिली जाते. तर ज्या लसी आपल्याला सरकारी शेड्यूल मध्ये मिळतायत त्या लसी सरकारी मधूनच द्या, पण ज्या ऍडिशनल लसी आहेत त्या लसी मात्र प्रायव्हेट मधून देऊन पूर्ण करा. फक्त एक कन्सर्न असतो अफोर्डेबिलिटी. जर तो कन्सर्न नसेल तर मनात बाकीचं कोणताही मिसकन्सेप्शन न ठेवता ह्या लसी सुद्धा तुमच्या डॉक्टरांकडून दिल्या गेल्या पाहिजेत.